वेलकम टू अवर चॅनल MSBT टेक्नो अँड आजपासून आपण नवीन युनिट स्टार्ट करणार आहे जो तुमचा लास्ट युनिट असणार आहे अनालॉग इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचा ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 313324 आणि हा पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुपच्या ब्रँचसाठी कॉमन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके. आणि इथे दोन ICs आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यातली फर्स्ट आहे IC 555 जिचा अल्टरनेट नेम आहे टायमर IC IC 555. सेकंड असणार आहे PLL IC. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज फेज लॉक लूप IC आणि जिचा नंबर आहे IC 565. ओके. तर या दोन्ही IC आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये कोणते पॉईंट स्टडी करायचे ते आपण एकदा बघूया. तर फर्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे IC 555 ची ब्लॉक डायग्राम, त्यानंतर पिन डायग्राम, त्यानंतर पिन फंक्शन. ॲप्लिकेशन काय असणार आहे त्याचे, इकडे तुम्हाला दोन ॲप्लिकेशन सिलेबसमध्ये दिलेले आहे, अस्टेबल मोनोस्टेबल. यामध्ये अजून एक बाय स्टेबल सुद्धा असतं. तर सध्या आपण दोन बघणार आहोत. आणि लास्ट असणार आहे तुमचा व्होल्टेज कंट्रोल असोलेटर ज्यालाच आपण VCO पण म्हणतो, व्होल्टेज कंट्रोल असोलेटर. ओके. अँड सेकंड IC असणार आहे तुमची फेज लॉक लूपची IC 565. या ICचं पण आपण पुन्हा पिन डायग्राम बघणार आहे, ब्लॉक डायग्राम आणि वर्किंग. लॉक रेंज कॅप्चर रेंज काय असते याच्या डेफिनेशन्स असतात. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रत्येक एक्झाममध्ये 2 मार्काला विचारले जातात लॉक रेंज आणि कॅप्चर रेंज. त्यानंतर IC 565चे ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके. तो लेट स्टार्ट विथ IC 555. आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत की एक्झॅक्टली टायमर IC 555 आहे काय आणि व्हॉट इज मीन बाय ICs. जेव्हा पण तुम्ही आता हे तुमचं इलेक्ट्रॉनिकचं स्टार्टिंगचं करिअर आहे, पण जेव्हा तुम्ही BTech कराल, MTech कराल किंवा PhD कराल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी IC यूज करावं लागणार तुमच्या प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा सब्जेक्टमध्ये डिफरंट IC स्टडी करावं लागणार. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक्समधला. विदाऊट IC देर इज नो इलेक्ट्रॉनिक्स. ओके. तर आपण बघणार आहोत की व्हॉट एक्झॅक्टली IC मीन्स व्हॉट. suppose you have some circuits like amplifier, some op amp as a amplifier you will use. Okay. इकडे तुमचं एक सर्किट आहे, त्यामध्ये तुम्ही op amp वापरणार, काही कंपोनंट वापरणार, काही कॅपॅसिटन्स वापरणार. ओके. सपोज तर हे सर्व ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली एक 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 कंपोनंट यूज करू आणि ते सोल्डर करू तर हे सगळं कॉम्प्लेक्स बनणार. ओके. हे कॉम्प्लेक्स बनणार आणि आपल्याला इझी टू यूज नाही राहणार, रिलायबल नाही राहणार आणि याची साईज खूप जास्त असणार. म्हणून आपण काय करतो की हे सर्व कंपोनंट्स, पॉसिबल तितके कंपोनंट आपण एका पॅकेजमध्ये त्याला माउंट करतो. म्हणजे एक सिलिकॉन वेफर्सवरती आपण त्याला IC टेक्नॉलॉजी वापरून त्याला माउंट करतो. आणि हे जे तुमचे खूप सारे कंपोनंट्स आहे याचा मिळून फक्त तुम्हाला एक कंपोनंट होतं आणि ह्या कंपोनंटचे आपण कनेक्शन बाहेर काढतो. 1 2 3 लाईक नंबर ऑफ पिन्स. ही झाली तुमची सिम्पल IC. IC मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. एक कॉम्प्लेक्स सर्किटला तुम्ही एका छोट्याशा पार्टमध्ये इंटिग्रेट करता, म्हणजे त्याला बसवता. ते झालं तुमचं IC इंटिग्रेटेड सर्किट. तर 555 काय आहे, 555 सेम एक इंटिग्रेटेड सर्किट आहे. याच्यामध्ये खूप सारे कंपोनंट्स आहेत जे आपण एक 8 पिनच्या पॅकेजमध्ये याला फिट केलेलं आहे. ओके. जर तुम्ही IC 555 बघितली तर तुम्हाला 8 पिन दिसतील त्याच्यावरती. एका साईडला 4, दुसऱ्या साईडला 4. तर आतमध्ये खूप सारे कॉम्प्लेक्स सर्किट असतील, ॲम्प्लिफायर असतील, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर असेल, फ्लिप फ्लॉप्स असतील, ट्रान्झिस्टर असेल, नंबर ऑफ रजिस्टर्स असतील. ओके. बट सिम्प्लिफाय केलं आपण त्याला एका पॅकेजमध्ये आणि आपण त्याला नाव देतो IC. ओके. तर आपण हे 555 बघा, हे मोस्ट पॉप्युलर IC आहे 555. जितके पण तुम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशन बघाल किंवा छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोजेक्ट बनाव, त्यामध्ये बेस्ट IC जर म्हणलं तर IC 555 आहे. खूप सारे जे कंट्रोल मेकॅनिझम असतील ते विदाऊट कंट्रोलवर तुम्ही 555 IC ने इम्प्लिमेंट करू शकता. एकदा तुम्ही जर शिकलात आणि याच्यासोबत फॅमिलियर झाला तर तुम्हाला समजेल की तुम्ही या IC पासून काय काय प्रोजेक्ट्स बनवू शकता. ओके. तर आपण याचा एक हिस्ट्री बघूया क्विकमध्ये. तर मोस्ट पॉप्युलर IC आहे 555 विच इन्व्हेंटेड बाय सिग्नेटिक कॉर्पोरेशन. ओके. हे तुम्हाला परीक्षेला वगैरे विचारत नाही, पण लक्षात असणं गरजेचं आहे की तुम्हाला 555 IC कधी बनवली. सिग्नेटिक कॉर्पोरेशन US मध्ये बनवली आणि 1972ला बनवलेली आहे. बघा, आज 50 ते 55 वर्षानंतर सुद्धा आपण सेम IC यूज करतोय आज पण. सो हाऊ द पॉप्युलर इट इज. ओके. नेक्स्ट स्टेप बघायचं आहे आपल्याला. मोनोलिथिक टायमर IC आहे. मोनोलिथिक म्हणजे काय असतं, एखादी IC मोनोलिथिक म्हणजे सिंगल सिलिकॉन वेफरवरती ऑल द तुमचे सर्किट इम्प्लिमेंट केले तर त्याला मोनोलिथिक IC म्हणतात. ठीक आहे. एकाच एकाच वेफर्सवरती. जसं आपण बघतो की लॅपटॉपचे प्रोसेसर्स असतात, i5 i7.
ओके. त्यामध्ये मल्टिपल वेफर्स यूज करतात किंवा आपले मोबाईलचे प्रोसेसर असतात, जसं आपण स्नॅपड्रॅगन वगैरे बघतो. सो ती कॉम्प्लेक्स आय सी टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे तिकडे नंबर्स ऑफ कोअर्स असतात, नंबर ऑफ वेगवेगळ्या लेयर्स असतात. बट दिस इज सिम्पल वन आहे, त्यामुळे फक्त सिंगल लेअरवरती डिझाईन केली आहे, म्हणून आपण तिला मोनोलिथिक आय सी म्हणतो. जे खूप सारे ॲप्लिकेशन आहेत इंडस्ट्रीमध्ये. काही ॲप्लिकेशन आपण पण शिकणार आहोत, त्यामध्ये असणारे तुमचं अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर, मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर, स्क्वेअर वेव्ह जनरेटर, वेगवेगळ्या वेव्ह फॉर्म आपण जनरेट करू शकतो. पल्स विथ मॉड्युलेशन वेव्ह फॉर्म. सेम आय सी आपण टायमर आणि काउंटर म्हणून पण वापरू शकतो. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स तुम्हाला या आय सीचे बघायला मिळतात. आय सी म्हणजे काय, सिम्पल आहे, एक असं सर्किट जे आपण एका छोट्याशा पॅकेजमध्ये त्याला पॅक करतो आणि त्याला आपण आय सी नाव दिलं. इकडे दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या आय सी आहेत. तर ही DIP आय सी आहे. याच्यामध्ये दोन्ही साईडला 4-4 पिन आहेत. इकडे एक SIP टाईप आय सी आहे, सिंगल इन लाईन पॅकेज. त्यानंतर इकडे नंबर ऑफ पिन्स जास्त आहेत, काही 42 पिन असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात. आता खाली बघा 8256 पर्यंत पिन असतात काही आय सी मध्ये. हे पण 3 पिनची तुम्ही याला आय सी म्हणू शकता. नंतर इकडे पण दिले. ओके. तर अशा आय सीचे बेसिक कन्सेप्ट, आय सी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर असं चित्र राहिलं पाहिजे की ही आय सी आहे. काही इंटरनली सर्किट असतील, त्याला आपण एका स्टँडर्डाइज प्रोसेसना पॅक करतो आणि फक्त आपल्याला पिन्स दिसतात बाहेर. ओके. तो फर्स्ट आपण बघणार आहोत फीचर्स काय आहे. आपल्याला जी आय सी लर्न करायची आहे, आय सीचं नाव आहे टायमर आय सी, नंबर आहे 555. आय सी 555 किंवा NE सिरीज आहे याची, NE 555 तुम्ही म्हणू शकता. बट आपल्याला एवढं डिटेल्स विचारलं नाही. जनरली ज्या मॅन्युफॅक्चर बनवतात त्यानुसार हे चेंज होते. इनिशियलचे 2 डिजिट वेगळे मॅन्युफॅक्चरर असतात आय सीचे. तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता. जसे की पॉप्युलर जर तुम्हाला 555 बघायची असेल तर एनी सिरीजमध्ये ॲनालॉग डिव्हाइस म्हणून एक कंपनी आहे, ते बनवतात. त्यानंतर टेक्सास इन्स्ट्रुमेंट म्हणून एक असतात, ते पण या आय सी बनवतात. तर याच्या ॲक्च्युअल आय सीचे तुम्हाला जेव्हा तुम्ही परचेस करता त्यावेळेस तुम्हाला कळेल की ती कोणत्या मॅन्युफॅक्चररना बनवलेली आहे. ठीक आहे. आता याचे फीचर्स काय असतील तर आपण सेम आय सी वापरून आपला एक टायमिंग, आपल्याला जर काही टायमर लावायचं असेल तर ते टाइम आपण बनवू शकतो आणि त्याची रेंज तुम्हाला मायक्रोसेकंद पासून ते पर्यंत तुम्ही डिझाईन करू शकता. म्हणजे सेम आय सी वापरून तुम्ही 10 मायक्रोसेकंदचा पण एक टायमर बनवू शकता किंवा 4 तासाचा बनवू शकता किंवा 5 तासाचा बनवू शकता. तुम्हाला फक्त काही कंपोनंट ॲडजस्ट करायचे. तर हा एक फीचर्स आहे की तुम्ही तुमचा टायमिंग जो आहे तो मायक्रोसेकंद पासून पर्यंत वाढवू शकता. सेकंड जो तुमचा फीचर्स असणारे आय सीचं ते आहे की याच्यामध्ये 3 मोड्स आपण वापरू शकतो. सेम आय सी आपण 3 मोड्समध्ये वापरू शकतो ॲज अ मल्टी व्हायब्रेटर. मल्टी व्हायब्रेटर म्हणजे काय की असं सर्किट जे तुमच्या वेव्हफॉर्म तयार करतं. ओके. सो यामध्ये आपण अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणून यूज करू शकतो, मोनोस्टेबल आणि बायस्टेबल सुद्धा. थर्ड तुमचं असणार आहे की ड्युटी सायकल ऑफ आउटपुट. याचं जे आउटपुट असणार आहे आय सीचं, जे सपोज तुम्ही एक स्क्वेअर वेव्ह तयार करताय, ओके, तर या स्क्वेअर वेव्हची जी ड्युटी असणार आहे, ओके, ही ड्युटी तुम्ही व्हॅरी करू शकता. ठीक आहे. ड्युटी म्हणजे काय असतं तुम्ही शिकला असाल, डी म्हणजे ऑन टाइम अपॉन टोटल टाइम. म्हणजे हा तुमचा ऑन टाइम आहे, टी ऑन, आणि एका पल्सचा हा तुमचा टोटल टी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याची पूर्ण ड्युटी सायकल व्हॅरी करू शकता आउटपुटची युझिंग 555. सपोज तुम्हाला व्हेरिएबल ड्युटी सायकल लागत असेल तर ते पण तुम्ही मॅनेज करू शकता इकडे. ओके. लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट, करंट सोर्स अँड सिंक कॅपॅसिटी. ओके. सो प्रत्येक आय मध्ये जिथे पण आउटपुट पिन असेल त्यावेळेस ही प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवावी लागते, सोर्स अँड सिंकिंग कॅपॅसिटी. इवन दो तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा जेव्हा गेट शिकता किंवा गेटची एखादी आय सी बघता त्यावेळेस तुम्हाला या पॉईंट दिसतात की सोर्स आणि सिंकिंग कॅपॅसिटी काय असते. तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो हा पॉईंट जेव्हा आपण ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करू. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की याची जी कॅपॅसिटी आहे जी 200 मिली एम्प्स आहे, जी की खूप जास्त आहे इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्ही एखादा मायक्रो कंट्रोलर घेतला सध्याच्या काळातला किंवा ऑर्डिनो बोर्ड घेतला आणि त्याच्या डिजिटल पिनची जर तुम्ही सोर्सिंग कॅपॅसिटी बघितली तर ती हार्डली 1 मिली एम्प्स असते. ओके. याच्यापेक्षा जास्त करंट जर तुम्ही पासिंग केला किंवा सोर्स केला तर तुमच्या पूर्ण कंट्रोलर डॅमेज होऊ शकतो.
पण ॲज कम्पेअर टू धिस 1225 ते 200 मिली अँपेअर आहे, म्हणजे खूप जास्त आहे. पण इतकी कधीच यूज नाही करायची. हे पण मी तुम्हाला ब्लॉक डायग्राममध्ये एक्सप्लेन करून सांगतो की एक्झॅक्ट काय असतं हे. त्यानंतर आउटपुट सप्लाय व्होल्टेज आर TTL आणि CMOS कम्पॅटेबल. हे पण तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकला असाल की वेगळ्या टाईपचे लॉजिक्स असतात, डिजिटल लॉजिक्स. TTL लॉजिक्स असतं किंवा CMOS लॉजिक असतं आणि त्यांचे वेगवेगळ्या व्होल्टेज रेंज असतात. ओके, म्हणजे सपोज 3.3 व्होल्ट किंवा 5 व्होल्ट किंवा 1.8 व्होल्ट. तर इकडे ही जी IC आहे हिला तुम्ही डायरेक्टली कंट्रोलर सोबत इंटरफेस करू शकता, मग तो TTL लॉजिकचा कंट्रोलर असो किंवा CMOSचा असो. ठीक आहे, हे एक याचं फीचर्स आहे. 6 नंबरला आहे 8 पिन आहे आणि SOP पॅकेज आहे. ओके, तर जास्त कॉम्प्लेक्स नाही आहे. जसं आपण फर्स्ट याच्यामध्ये बघितलं की काही ICs बघितल्या तुम्ही, ही 256 चिप IC आहे. काही IC खूप 28 पिनच्या असतात, काही 1000 पिनच्या पण IC असतात. बट 555 सिम्पल 8 पिनमध्ये डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे इझी टू यूज आहे. 7 आहे की सप्लाय व्होल्टेज. तर बघा, प्रत्येक IC ला सप्लाय व्होल्टेज लागतं. मग तुम्ही कोणती पण IC बनवा, त्यासाठी एक फिक्स सप्लाय व्होल्टेज लागतं. जसं आपण ओपॅमला बघितलं की ओपॅमला 2 सप्लाय व्होल्टेज लागतात. ठीक आहे, प्लस VCC आणि मायनस VEE. सो 2 पॉवर सप्लाय आपल्याला कनेक्ट करावे लागतात. ओके, बट इन केस ऑफ 555 फक्त सिंगल पोलॅरिटी पॉवर सप्लाय लागणार आहे आपल्याला. तो पण आपण इकडे याची एक रेंज आहे +5 to 18 व्होल्ट पर्यंत ही IC सपोर्ट करते. सपोज तुम्ही 9 व्होल्टची बॅटरी यूज करत असाल तर तुम्हाला कुठलेही व्होल्टेज चेंज करायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही सेम 9 व्होल्ट वापरू शकता. किंवा तुमच्याकडे 12 व्होल्टची बॅटरी असेल किंवा एखाद्याकडे 5 व्होल्टची जरी असेल तर तुम्ही सेम सप्लाय 555 IC ला देऊन तुम्हाला सेम ऑपरेशनमध्ये वर्किंग मिळू शकते. ओके, देर इज नो लिमिटेड रेंज नाही आहे. ठीक आहे, लिमिटेड रेंज असेल तर तुम्हाला त्याच लेवलचा व्होल्टेज सप्लाय लागेल तुमच्या IC साठी. ठीक आहे. 8 नंबरला आहे रिलायबल, इझी टू यूज अँड लेस एक्सपेन्सिव्ह. रिलायबल म्हणजे काय? आता तुम्हाला मी आधी सांगितलं की एक कॉम्प्लेक्स सर्किट जर तुम्ही एखाद्या PCB वरती डिझाईन केलं तर त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, ते तितकं रिलायबल नाही राहत. बट जर IC मध्ये असेल, इंटिग्रेटेड पॅकेजमध्ये असेल तर ते त्यात लेस नॉईज इफेक्ट होत नाहीये आणि ते इझी टू यूज असतं, कॉम्प्लेक्स नाही होते. आपण कुठेही त्याला माउंट सोल्डर करू शकतो. आणि दुसरं आहे की IC ची कॉस्ट खूप कमी आहे. जर तुम्ही ॲक्च्युअल बघितलं तर 3 ते 4 रुपयाला ही IC तुम्हाला मिळेल. ऑनलाईन जरी घेतलं तर 20-25 रुपयापर्यंत ही IC मिळून जाते. तसे आणि जर खूप जास्त बल्कमध्ये इंडस्ट्रियल यूजसाठी घेत असेल तर 1 रुपयापासून तुम्हाला ही IC मिळते. त्यामुळं लेस एक्सपेन्सिव्ह आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, आपण बघितलंय की सिलेबस बघितला तुमच्या युनिट 5चा. त्यानंतर टायमर IC म्हणजे काय ते बघितलं, वेगवेगळे पॅकेज कसे असतात आणि त्याची थोडीशी हिस्ट्री बघितली आपण. कोणी सिग्नेटिक कॉर्पोरेशन US ने ती 1972ला डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर आपण त्याचे फीचर्स बघितले 8 वेगवेगळे काय आहेत. हे 2 मार्काला तुम्हाला विचारू शकतात एक्झाममध्ये आणि लक्षात ठेवायला पण सोपं आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण IC ची ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करणार आहोत, IC चे फीचर्स बघणार आहोत, पिन डायग्राम बघणार आहोत आणि फंक्शनल डायग्राम बघणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहू तुम्हाला. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लवकरच सेकंड पार्ट पण अपलोड होईल या युनिटचा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर कमेंट करून सांगा की काय नाही आवडलं आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला आवडेल. नक्की सांगा. कोणता एखादा चॅप्टर असेल जो डिफिकल्ट असेल किंवा एखादा कन्सेप्ट असेल जो समजत नसेल तर आपण तो कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.